ॲडव्होकेट अरुण सोनवणे, मुंडवा येथील सर्व नंबर 88, हिस्सा नंबर 1 ते 26 मध्ये जे काही शीतल तेजवानीने फसवणूक करून मूळ वतनदारांची फसवणूक करून जे खरेदी खत केलं होतं त्या संदर्भात तिला काल अटक झाली. आज रिमांड आणला होता ऑनरेबल कोर्टापुढे. कोर्टावर रिमांड आणल्यानंतर कोर्टाला तिच्या अरेस्टसाठी किंवा तिच्या रिमांडसाठी एक्स्ट्रा 14 दिवसाचा रिमांड का द्यावा, त्याची कारणं काय, ती काय कारणं आहे ते त्याच्यामध्ये सर्व आम्ही कोर्टाला सांगितलंय. ऑनरेबल कोर्टाला त्याच्यामध्ये वतनदारांचा वकील म्हणून मी म्हणलं की बाबा याच्यामध्ये 2006-07ला जी पॉवर ऑफ अटर्नी केली ती पॉवर ऑफ अटर्नी मिसयूज करून 2025ला शीतल तेजवानी आमिडेला ही जागा विकली, खरेदी खत करून दिलं. त्याच्यामध्ये जे वतनदार होते मूळ वतनदार त्याच्यामध्ये बरेचसे 272 मधले वतनदार हे मयत आहेत. त्याच्यामुळे ही पॉवर तशी संपलेली आहे आणि त्या बेसिसवर ऑनरेबल कोर्टाने आता ती ऑर्डरला ठेवलेलं आहे. पुन्हा आपण बघितलं तर शीतल तेजवानींचे वकील आहेत, त्यांनी असं युक्तिवाद केलेला आहे की ती जागा ती वतनदारांची आहे, सरकारची जागा नाही. नाही, याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जागा वतनदारांची आहे, पण याच्यामध्ये असं झालंय की 1955ला ते जे काय सरकारने ती घेतली त्याच्यानंतर त्याच्याबरोबर कलेक्टरांचा आणि बॉटनिकल गार्डनचा यांचा करार झाला, परंतु ती भाडे करार आहे. वतनदारांचा त्यात रोल आहे, पण आता मूळ पाहता ती भारत सरकार म्हणजे मुंबई सरकारची आहे आणि मुंबई सरकारचा असा सातबारा आहे तो सातबारा बंद आहे. दिली कशी मग वतनदारांनी नाही, वतनदारांनी 2006-07ला पॉवर दिली होती. का पॉवर दिली ती शीतल तेजवानी वतनदारांना असं आम्हीच दाखवलं होतं, असं सांगितलं होतं की सदर जागा मी तुम्हाला सोडून देते. कोर्टासमोर आता ते सांगितले की आम्ही 2006-07ला पॉवर दिली, पण त्या पॉवर फक्त आम्ही कशासाठी दिली होती, कोर्ट कामाची. पण ती वकील तेजवानी वकील नाही, पॉवर आम्ही दिली होती पण ती कोर्ट कामाची होती. ती आम्ही कुठलेही खरेदी खत करून देण्यासाठी नाही, आम्ही कोऱ्या कागदावर आमच्या सह्या घेतल्या. ती मग तुम्ही फसवणूक झाली असं हो, सांगितलं. आम्ही कोर्टाला सांगितलंय की कोर्टाला आम्ही एवढं सांगितलंय की बाबा आमची फसवणूक करून ही पॉवर ऑफ अटर्नी घेतली गेली, त्याचा मिसयूज 2025ला केला. काय रोल होता त्याच्यामध्ये आमिडा कंपनीने तो खरेदी खत हे केलंय ना, समोर बघा समोर. हो, पॉवर ऑफ अटर्नी तिने खरेदी खत करून दिलंय ना आमिड्याला. मग आमिड्याचा रोल आहे ना यात, आमिडा कंपनीचा रोल आहे, त्याच्यामध्ये भागीदार कोण कोण आहे त्यांचाही रोल आहे. आता आम्ही कोर्टाकडे अशी मागणी केली आहे की संबंधित शीतल तेजवानी हिचा रिमांड कमीत कमी 14 दिवसाचा करावा. कारण का याच्यामध्ये 7/11ला FIR लॉस झाली, त्याच्यानंतर 7/11 ते आज 4 तारीख आहे. मधल्या 31 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये ती कुणाला भेटली, काय भेटली, काय कारण, याच्यामध्ये कोण कोण अजून इन्व्हॉल्व आहे. शिवाय 300 कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं, ते 300 कोटी कुणाला दिले, कुणाकडून घेतले, कुठं ठेवले, असं एकंदरीत पाहता आम्ही रिमांडला 14 दिवशी मागितलेली आहे. असं म्हणणं आहे जी FIR केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने केली. नाही, FIRच्या 2 पार्ट आहेत. FIRच्या 2 पार्ट कसे, 552 2025 हा जो खडकचा FIR आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे. एक पार्ट मध्ये बुबडीचा आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मुंडव्याचा आहे. मग त्याच्यावर FIR चुकीचा नाही. FIR मध्ये पूर्ण असं एन्सायक्लोपीडिया सगळं नाही येत ना. FIR मध्ये काय घडलं, कसं घडलं एवढं जाणार आहे आणि सेक्शन जाणार आहे. वतनदारांकडून असा युक्तिवाद केलाय की सदर आम्ही इंटरव्हेन्शन यासाठी करतोय की शीतल तेजवानी आमची 2006-07ला पॉवर घेतली, 7-8ला पॉवर घेतली, ती पॉवर आम्हाला फसवून घेतलेली आहे. आम्हाला सांगितलं गेले की कोर्ट कामासाठी पॉवर घेतले, पण त्याच्यामध्ये काय क्लॉज ऍड करून नंतर तिने ती पॉवर एक्झिक्यूट केली 2025ला आणि ते खरेदी खर्च आमिडेला करून दिलं. ज्या 300 कोटी रुपये तिने घेतलेले दिसतात आणि ती पॉवर, त्या पॉवर मधले काही लोक जे आहेत वतनदार ते मयत आहेत. ट्रान्झॅक्शन काय झालेलं नाही असं म्हटलं की कोऱ्या कागदावर तुमच्या वतनदारांची सह्या घेतल्या काय ते? आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या, नंतर ते अटॅच केले गेले. कारण 2006-07ला आपलं एवढं टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती. नोटरी होत्या, नोटरीमध्ये काय बाबा सह्या करा कागदावर आणि ते नंतर जोडा. त्यांनी काय केलं, जो काय ड्राफ्ट होता तो सगळ्यांना दाखवला नाही, फक्त कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि तो ड्राफ्ट त्याला जोडला. आमची फसवणूक झालेलीच आहे. कारण मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये शीतल तेजवानी ही वेगवेगळ्या अथॉरिटीला गेलेली आहे, कोणातर्फे, वतनदारांतर्फे. पण वतनदार त्यातले बरेचसे मयत झाले. जर पॉवर मधले घेणार एखादा कोणी मयत असेल ती पॉवर संपती, पण तरी तिने एक्झिक्यूट केली. आणि फसवणूक हाईट अशी झाली की ते भारत सरकारचा त्याचा शिक्का आहे, मुंबई वतनाचा, मुंबई सरकारचा. वतनदाराचा रोल येतो, पण सातबारा बंद असताना त्यांनी तो यूज केला आणि हे सगळ्यांना माहिती होतं. शीतल तेजवानी घ्यायची असं तुमचा दावा आहे का? नाही, याच्यामध्ये मास्टर माइंड आणखीच बरीच लोक आहेत. कोण आहेत नाव? आमिडिया कंपनी आमचा आरोप आहे. आमिडिया कंपनीच खरेदी खत करून दिलं ना, घेतलंय ना. आमिडिया कंपनी दिग्विजय पार्क पॉवरांची येस, त्यांची तो भागीदार म्हणून ते आहेत ना दोघं जण, त्यांच्यामध्ये त्याचा रोल आहे ना. आमिडिया कंपनीचं पत्र आहे खरेदी खात्याला पत्र जोडलेलं आहे, त्याच्यामध्ये पार्थ पवारांची सही आहे आणि दिग्विजय पाटीलची सही आहे.
ऑन पेपर येते. तेजवानीला चक्कर आलती का आतमध्ये? नाही आता कसं आहे, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत ना सर. भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना समान अधिकार दिलेत ना. मग तिला एवढी मागच्या वेळेस पण व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. आमचे GTS वाले जी माणसं आहेत त्यांनी आम्हाला याबाबत भरपूर सहकार्य केले नाही, आणि पण तुमच्या चक्कर सर्व आलती का पत्रकार बंधूंनी आतमध्ये? आम्हाला सहकार्य केलं. अर्जुनाला असताना चक्कर आलती का? नाही ते काय माहित नाही, मी पुढे होतो त्या मागं. तुम्हाला तुम्ही तिथं होता, आपण होतो, ते सगळं नाटक होतं का? चक्कर आलं नाटक केलं ते? सर आता आम्ही पुढे आर्ग्युमेंट होतो, मागं ते बसले होते. बाकी मला दिसलं नाही एवढं. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.